श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीविता आईची कहाणी आणि पूजा केली जाते. आजच आपण ती कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होता. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईणी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिने होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचीच दिसतायत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताचं बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावून आलं. त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुम्ही आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सुईनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवितीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते या मुलांच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं. तांदूळाचं धुणं वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळीत बसली होती. तेव्हा यांची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधलेली होती. चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा म्हणाली, आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिईल का? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपाशी काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे? जीवती उत्तर करीते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार नाही म्हणून त्या मुलाचे आई बाप चिंता करीत बसले होते.
त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाचं मावन केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मग जीवतीची व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. तिथं तांदूळाचं धुणं होतं, ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्ना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उताराची कहाणी वाचा. उत्तरी सुफळ संपूर्ण अशी जीविताई तुम्हा आम्हाला प्रसन्न हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.